नमस्कार, मी लोकेश रवींद्र कोतवाल, बडगुजर.in प्रतिनिधी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो बडगुजर.inच्या या लाईव्ह बातमीपत्रामध्ये. मित्रांनो, गेल्या 3 ते 4 वर्षापासून बडगुजर.in बडगुजर समाजाचं पहिलं हक्काचं व्यासपीठ, डिजिटल व्यासपीठ हे आम्ही युवकांनी एकत्रित येऊन तयार केलं. यामागचा हेतू सामाजिक घडामोडींना चालना मिळावी, समाजातील लोक कुठल्या कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहे यांची माहिती सर्वत्र प्रसार व्हावा, जेणेकरून इतरांना सुद्धा यामध्ये प्रेरणा मिळेल या अनुषंगाने आपण हा उपक्रम सुरू केला होता. आणि त्या उपक्रमात आम्ही त्यामध्ये यशस्वी होताना आता सध्या दिसत आहे. कारण आमच्याकडे ज्या माहिती समाज बांधवांकडून येत आहेत ते विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या लोकांच्या माहिती येत आहेत, जे समाजासमोर कधीही आलेले नव्हते. आणि त्या सर्वांना एकत्रित या डिजिटल व्यासपीठाद्वारे आम्ही समाजासमोर आणतोय. तर हे एक छोटाखानी यश बडगुजर.in आता मिळवलेलं आहे. असंच घडामोडींचा आढावा आपण आता घेणार आहोत. तर सुरू करूया आजच्या लाईव्ह बातमीपत्रामध्ये. नुकताच इयत्ता 10वी व इयत्ता 12वी या दोन्ही वर्गाचे निकाल लागले. 10वी 12वी मध्ये आपल्या समाजामध्ये बरेचसे विद्यार्थी चांगल्या मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या सर्वांचे मी बडगुजर.in टीम, बडगुजर प्राऊड फाउंडेशन यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, 10वी 12वीचा निकाल लागलाय. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहे की कुठली करिअर निवड आपण करावी, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलाला टाकावं, आपल्या पाल्याला काय करता येईल याचं जाण कशी करावी या संबंधित एक उपक्रम बडगुजर.in टीम व बडगुजर प्राऊड फाउंडेशन तर्फे नुकताच गेल्या रविवारी घेण्यात आला. जाणून घेऊया याविषयीचा एक स्पेशल वृत्तांत. नमस्कार. नुकताच इयत्ता 10वी व 12वीचे निकाल लागले. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो की आपल्या विद्यार्थ्यांचं करिअर निवड कसं करावं. यासाठी बडगुजर प्राऊड फाउंडेशन व बडगुजर.in टीम यांच्यातर्फे वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये इयत्ता 10वी व 12वी नंतर कुठले करिअर निवड करावे व स्पर्धा परीक्षा कुठल्या उपलब्ध असतात याविषयीचं सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तज्ज्ञ असे डॉक्टर प्राध्यापक अविनाश योगराज बडगुजर सर यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थी व पालकांना सखोल व सुव्यवस्थितरित्या मार्गदर्शन करत 10वी व 12वी नंतर उपलब्ध असलेल्या करिअर वाटा, त्यानंतर त्याची पूर्वतयारी कशी करावयाची याविषयीचं सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टर प्राध्यापक अविनाश योगराज बडगुजर सर यांनी केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसनही त्यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमात बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चोपडा येथील श्री योगेश जाधव सर यांनी केले. या कार्यक्रमास अनमोल सहकार्य प्राध्यापक मिलिंद बडगुजर सर, श्री दिलीप राघव बडगुजर नंदुरबार, श्री विजय बडगुजर नंदुरबार, श्री दीपक बिका बडगुजर नाशिक, संदीप कोतवाल, प्राध्यापक प्रशांत बडगुजर सर, चंद्रकांत बडगुजर सर, प्रणव कोतवाल, दिनेश बडगुजर पारोडा, विनोद मोहकर आणि हिडन मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर NL चव्हाण सर आदी मान्यवर यांनी या कार्यक्रमास अनमोल सहकार्य केलं व हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. सदरील कार्यक्रमास यूट्यूबच्या माध्यमातून 317पेक्षा जास्त विद्यार्थी व झूम लिंकद्वारे 50पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला व अजूनही ज्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांना बडगुजर प्राऊडच्या यूट्यूब चॅनलवर सदरील कार्यक्रम उपलब्ध आहे, त्यांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद व सर्व विद्यार्थ्यांना बडगुजर.in टीमकडून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पालखीचे नुकतेच पुण्यनगरीत आगमन झाले होते. त्यानिमित्त श्री भगवान दत्तात्रेय बडगुजर यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या सोहळ्यात बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेमार्फत वारकरी मंडळींना मॅगझिन चौक भोसरी येथे चहा, बिस्किट व पाण्याच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष
श्री रतिलाल बडगुजर, उपाध्यक्ष श्री भगवान बडगुजर, मंडळाचे सचिव श्री अनिल बडगुजर व मंडळाचे संचालक श्री सुभाष जाधव, श्री प्रदीप राजाराम बडगुजर, श्री प्रदीप त्र्यंबक बडगुजर, श्री बापू बडगुजर व सौ भारतीताई बडगुजर, सौ हर्षाली बडगुजर यांनी कार्यक्रमाला मेहनत घेतली. धुळे येथील समाजातील नामवंत व्यक्तिमत्व स्वर्गवासी नारायण राजाराम बडगुजर, निवृत्त जेलर यांचे नातू व श्री मोहनराव नारायण बडगुजर, निवृत्त पोलीस अधिकारी मुंबई यांचे चिरंजीव श्री यशपाल मोहनशेठ बडगुजर यांनी नुकतीच त्यांची PSI अर्थात पोलीस उपनिरीक्षक पदाची ट्रेनिंग पूर्ण केली. त्यांचा बॅच क्रमांक 121 असून दीक्षांत समारंभ शुक्रवारी 17 जून 2022 रोजी पार पडला. येत्या काही दिवसातच त्यांना मुंबई शहरात PSI पदावर सेवेची संधी मिळणार आहे. श्री यशपाल बडगुजर हे 2001 साली पोलीस दलात शिपाई पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस दलात गेले 21 वर्ष विविध भूमिका यशस्वीपणे बजावल्या व पोलीस शिपाईवरून पोलीस नाईक, वाहतूक शाखा अशी पदोन्नती मिळवली. हा कार्यक्रम परेड ग्राउंड, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे झाला. कदाचित बडगुजर समाजातील पोलीस दलात विविध पदांवर 3 पिढ्या सेवा देणारे एकमेव कुटुंब असून तिसऱ्या पिढीत तो वारसा यशस्वीपणे श्री यशपाल हे चालवित आहेत. याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार, आता पाहूया बातमी आपल्या बडगुजर समाजातील एक आदर्शवत विवाहाची. बोरनार, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथील रहिवासी, सध्या नंदुरबार पोलीस दलात गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत असणारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्री किशोर बडगुजर यांची द्वितीय कन्या चेतना हिचे D.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतर तिचे कुसुंबा, तालुका जिल्हा धुळे येथील रहिवासी, उच्च शिक्षित असलेले पुणे येथील नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत असणारे संदीप चंद्रकांत बडगुजर यांच्याशी 2015 मध्ये विवाह झाला होता. दोघांचा संसार सुखात चालू होता. त्यांच्या संसाररूपी वेलीवर दिव्यांका नावाची कळी उमलली होती. त्यानंतर कुटुंबात आनंदोत्सव साजरा झाला. दिव्यांका 5 वर्षांची झाली, परंतु नियतीला हे मान्य नव्हते. कोरोना महामारीत ऐन तरुण्यात संदीपचा दिनांक 27 एप्रिल 2021 रोजी मृत्यू झाला होता. यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले. त्यांची पत्नी चेतना हिचे भविष्य अंधारात होते, परंतु समाजातील काही ज्येष्ठ व श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी तसेच सासर व माहेरकडील मंडळींनी चेतनाची समजूत घालून विचार विनिमय करून चेतना व दीर हर्षल उर्फ किरण बडगुजर यांना भावी जीवनाची भूमिका पटवून सांगितली. दोघांनी एक दुसऱ्याच्या जीवनात येऊन खांद्याला खांदा लावून संसार थाटायचा निर्णय घेतला. मुलगी दिव्यांका हिची संपूर्ण जबाबदारी घेऊन किरण यांनी चेतनाचा स्वीकार केला. चेतनाच्या जीवनातील दुःख व विरह नष्ट करण्याचा प्रयत्न हर्षल उर्फ किरण यांनी केल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर प्रेमाचा व आशीर्वादाचा वर्षा होत आहे. नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. पुढील बातमी पिंपरी खुर्द येथून. तर पिंपरी येथे विविध कार्यकारी संस्था लिमिटेड यांची पंचवार्षिक निवडणूक ही तारीख 5/6/2022 रोजी ही आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलच्या वतीने आपल्या बडगुजर समाज बांधवांना एक नाही तर 4 ठिकाणी 4 जागांवर प्रतिनिधित्व देण्यात आले होते. सदर निवडणुकीची मतमोजणी ही त्याच दिवशी म्हणजेच 5/6/2022 रोजी करण्यात आली. मतमोजणीनंतर सहकार पॅनलचा दणदणीत असा विजय झाला होता व विजय पताका फडकविणाऱ्या श्री दयाराम जगन्नाथ मोहोकर, श्री अनिता शांताराम मोहोकर, श्री रतिलाल लटकन पवार तसेच सौ शारदा अशोक पवार यांचा दणदणीत असा विजय झालेला आहे. आणि हा विजय श्रीरथ आपल्याकडे खेचून आणणाऱ्या सर्व समाज बांधवांचे पिंपरी खुर्द बहुउद्देशीय संस्था, पिंपरी खुर्द अखिल भारतीय बडगुजर युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप, बडगुजर.in ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत, जय चामुंडा माता हिराकणी ग्रुप यांच्याकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा.
नमस्कार, मी विनोद मोहकर, पुणे बडगुजर.in प्रतिनिधी. मांडळ तालुका अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री किरण बडगुजर यांची कन्या कुमारी सायली किरण बडगुजर यांची आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली. कुमारी सायली किरण बडगुजर या SYB फार्मसीला आहेत. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुन्हा निवड करण्यात आली. 31वी सिनियर महिला आट्यापाट्या स्पर्धेसाठी तिची ही निवड करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा पांडिचेरी येथे होणार आहे. त्याआधी 4 वेळा राज्य पातळीवर, 3 वेळा राष्ट्रीय पातळीवर, 1 वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेपाळ येथे स्पर्धा खेळून आलेली आहे व त्या संघातर्फे विजयीही झालेले आहेत. बडगुजर.in, बडगुजर युवा संघटन सुरत यांच्याकडूनही तिला हार्दिक शुभेच्छा. मूळ गाव मसावद येथील तसेच चोपडा येथे सध्या राहणारे श्री रवींद्र बटू भवराळे बडगुजर हे मुखबधीर विद्यालय चोपडा येथून 28 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. 1 एप्रिल 1994 ते 31 मे 2022 या कालावधीत त्यांनी मूकबधीर विद्यालय येथील विद्यार्थ्यांची अनेक प्रकारे सेवा केली. या कालावधी दरम्यान त्यांनी अनेक चढउतार पाहिले. तसेच व्हेटरनरी डॉक्टर म्हणून देखील त्यांनी प्रॅक्टिस केली. त्यांच्या वडिलांचे नाव भटू दिगंबर बडगुजर तसेच आईचे विमलबाई होते. संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी रंजना रवींद्र बडगुजर यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या दोन्ही मुली, जावई व मुलगा हे सर्व उच्च शिक्षित असून विविध शहरांमध्ये विविध पदांवर यशस्वीपणे ते नोकरी अथवा व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांना पुढील वाटचालींसाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तर हे होतं या आठवड्याचं बातमीपत्र. मित्रांनो, आपल्या सभोवताली बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. त्या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम विडा हा बडगुजर.in टीमने घेतलाय आणि आम्ही आमच्या पद्धतीने जितकं शक्य होईल त्याच्यामध्ये तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याच्या मागचा हेतू हाच आहे की आपल्या समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये सर्वच जण अग्रगण्य आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत. विद्यार्थी समाजातील विद्यार्थी चांगले कसे घडतील, युवकांना योग्य दिशा कशी मिळेल यासाठी बडगुजर.in सदैव विविध उपक्रम आपल्या सर्वांसमोर घेऊन येतात आणि बडगुजर.inच काय समाजातील बऱ्याचशा सामाजिक संघटना यावर काम करीत आहे. तर या सर्वांचा हेतू एकच आहे की समाज हा प्रगत व्हायला पाहिजे. समाजातील जे भविष्य आहे आपलं ते उज्ज्वल कसं ठरेल यासाठी सर्वच जण आज विविध प्रकारे काम करत आहेत आणि सर्वांनी या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि जे लोक असं काम करत आहेत त्या लोकांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी सुद्धा तितकीच मदत करायला पाहिजे, तितकीच माहिती आपल्या समाज बांधवांना पोहोचवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजातील इतर लोकांनाही याविषयी प्रेरणा मिळेल, तेही समाजकार्यामध्ये पुढे येतील, समाजाच्या बांधणीसाठी तेही मदत करतील. तर असंच सर्वांनी एकत्र राहा, एकजूट व्हा, समाज संघटित करा. बडगुजर.in टीमकडून मी यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व समाजांना, सर्व समाज बांधवांना एका व्यासपीठावर आपण सर्वच लवकरच घेऊन येणार आहोत. तर असंच आपलं प्रेम राहू द्या, सहकार्य असू द्या, मार्गदर्शन असू द्या. आता सर्वांची रजा घेतो आणि आजच्या बातमीपत्रासाठी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून बघितलं त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो.